Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. I hope coordination chemistry चा part 1 तुम्ही बघितलेला आहे. आता coordination chemistry part 2 मध्ये मोस्टली मेन इम्पॉर्टंट टॉपिक्स ला आपण फोकस करणार आहे. जसे की आयसोमेरिझम आहे, सेकंड व्हीबीटी आहे, थर्ड सीएफटी आहे आणि त्या रिलेटेड लागणाऱ्या छोट्या छोट्या हिंट्स. विदाउट वेस्टिंग टाइम टेक्स्ट बुक मध्ये आयसोमर्स याचा आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. आयसोमर्स दोन टाइपचे आहेत आणि पर्टिक्युलरली कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधला आयसोमेरिझम आपण बघतो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये देखील पहिला जो पार्ट आपण केला तो आहे स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि जीओसी मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे स्ट्रक्चरल आयसोमर्सला दुसरा वर्ड काय असतो, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सच्या स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स दिसत असेल तुम्हाला तर आपण त्याला स्ट्रक्चरल आयसोमर म्हणणार आहे. आणि स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स कशामुळे आला असू शकतो, एकतर लिंकेज मुळे आलेला आहे किंवा कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये काहीतरी बदल झाला असेल किंवा आयोनायझेशन म्हणजे काय ते बघितलं जाईल आणि लास्ट काय सॉल्व्हेट. सो डिपेंडिंग अपॉन डिफरन्स इन स्ट्रक्चर, structural isomers are classified as linkage, coordination, ionization आणि solvent. नेक्स्ट असतो स्टिरिओ आयसोमर्स. स्टिरिओ आयसोमर्स मध्ये परत दोन पार्ट असतात. एक असतो जिओमेट्रिकल, जिओमेट्रिकलाच आपण काय म्हणत असतो डायस्टिरिओमर्स, आणि दुसरा असतो ऑप्टिकल. हा सेम चार्ट आयसोमेरिझमचा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पण बघतो, पण तिथे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आयसोमेरिझम असतो आणि हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा आयसोमेरिझम आहे. सो परत एकदा चार्ट बघा, सेमच आहे. पहिले दोन पार्ट आहेत स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ. स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ. स्ट्रक्चरलला अजून काय म्हटलं जातं, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम. डिपेंडिंग अपॉन चेंज इन स्ट्रक्चर किती टाइपचे आयसोमर्स बनतात, 4. लिंकेज, कोऑर्डिनेशन, आयोनायझेशन, सॉल्व्हेंट. डिपेंडिंग अपॉन स्टिरिओ दोन टाइपचे बनतात, जिओमेट्रिक आणि ऑप्टिकल. जिओमेट्रिक आयसोमर्स आर ऑल्सो कॉल्ड एज डायस्टिरिओमर्स and optical isomers are also called as enantiomers. I hope चार्ट लर्न झाला असेल. ओके, डिटेल मध्ये आयसोमेरिझम थोडंसं बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आयसोमर्स मधून जो चार्ट आपण ड्रॉ केला त्याला आपण नाव दिलं स्ट्रक्चरल आयसोमर्स. and structural isomers are also called as constitutional isomers. त्याच्यामध्ये पहिला होता लिंकेज आयसोमेरिझम. पहिला काय होता त्याच्यामध्ये, लिंकेज आयसोमर्स. लिंकेज आयसोमर्स साठी हिंट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये अँबिडेंटेड लिगॅंड असणार आहे. मग अँबिडेंटेड लिगॅंड मी तुम्हाला 3च पाठ करा असे म्हणून सांगितले. सगळ्यात पहिल्यांदा NO2-, दुसरा सायनाइड दॅट इज CN-, तिसरा SCN-. हे 3च अँबिडेंटेड लिगॅंड आता तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. सो जर मी एक्झाम्पल दिलं, समजा काही घ्या K4, आतमध्ये लिहिलं FeCN6 आणि याचाच आयसोमर काय असू शकतो, K4 FeNC6. बघताना तुम्हाला वाटेल मॅम तोच तर लिगॅंड आहे, इकडे आहे CN6 आणि इथे आहे NC6. काय झालेलं आहे, इथे सेंट्रल मेटल ऍटम आयन जो आहे तो सायनाइडला कार्बन थ्रू अटॅच झालेला आहे. सो या लिगॅंडला आपण काय म्हणतो, सायनो. मॉलिक्यूल तोच दिसतो, सायनाइड लिगॅंड तोच आहे, पण अटॅचमेंट ही नायट्रोजनच्या लोन पेअर थ्रू झालेली आहे. सो आपण याला आयसो सायनो असं नाव दिलेलं. बरोबर आहे. अँबिडेंटेड लिगॅंड असल्यामुळे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे डोनर आहेत आणि नायट्रोजन कडून डोनेशन झालं तर आयसोसायनो आणि कार्बन कडून डोनेशन झालं तर आपण त्याला काय म्हणतो, सायनो. सो लिंकेज मध्ये चेंज झाला, लिंकिंग कार्बन कडून आहे, दुसऱ्यामध्ये लिंकिंग नायट्रोजन कडून आहे, तर आपण त्याला लिंकेज आयसोमर असं म्हणणार आहे. या दोघांचा फॉर्म्युला सेमच आहे. नंबर ऑफ पोटॅशियम ऍटम 4, नंबर ऑफ आयर्न ऍटम दोघातही 1, नंबर ऑफ कार्बन दोघातही 6, नंबर ऑफ नायट्रोजन दोघात पण 6. फॉर्म्युला सेम आहे बट लिंकिंग साइड डिफरंट आहे. याच्यामध्ये लिंकेज कार्बन कडून आहे, याच्यामध्ये नायट्रोजन कडून आहे, तर त्याला आपण लिंकेज आयसोमेरिझम म्हटलं.
सो आता तुम्हाला दिलेला कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो असेल, जर त्याच्या आतमध्ये अँबिडेंटेड लिगॅंड असेल या तिन्हीपैकी कोणीही, तर तो पक्का लिंकेज आयसोमेरिझमचं एक्झाम्पल असणार आहे. डन. चलो, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही टेक्स्ट बुक मधून अजून एक्स्ट्रा करू शकता. लिंकेज नंतर सेकंड टाइप आहे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम याची हिंट तर सगळ्यात सिंपल आहे. याची हिंट आहे, जर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये असे 2-2 स्क्वेअर ब्रॅकेट दिसतात बघा, हा एक मॉलिक्यूल आहे. एकाच कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये हा एक स्क्वेअर ब्रॅकेट, हा एक स्क्वेअर ब्रॅकेट. किती स्क्वेअर ब्रॅकेट आले? 2. या आधी कधी असं झालेलं का? हा मॉलिक्यूल आहे, याच्यात एकच स्क्वेअर ब्रॅकेट आहे. 1 मॉलिक्यूल 1 स्क्वेअर ब्रॅकेट. पण इथे काय झालं? 1 मॉलिक्यूल 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स. तेव्हा तो पक्का कोऑर्डिनेशन आयसोमेरिझमचं एक्झाम्पल आहे. एक्सप्लेन करते. समजा आपल्याला दिलेला आहे CONH6 आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. पुढे लिहिलेलं आहे क्रोमियम, आपण काय लिहूया? NO2 6 आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. हा पूर्ण मिळून एक कंपाऊंड आहे. पूर्ण मिळून एक कंपाऊंड आहे. अँड त्याचा भाऊ, त्याचा आयसोमर मी आता पुढे ड्रॉ करणार आहे. CONO2 CrNH3 तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला समजेल काय झालेलं आहे. पहिला जो कंपाऊंड मी ड्रॉ केला त्यामध्ये 2 स्क्वेअर ब्रॅकेट आहेत. एक कॅटायनिक असतो, दुसरा अनायनिक असतो. पण याच्यामध्ये कोबाल्टचं पेरिंग अमोनिया लिगॅंड सोबत आहे. इथे कोबाल्ट NO2 लिगॅंड सोबत आलेलं आहे. इथे क्रोमियम NO2 सोबत होता आणि इथे क्रोमियम NH3 सोबत आहे. कॅन आय से की या कॉम्प्लेक्सेस मध्ये लिगॅंडचं शफलिंग झालेलं आहे. NH3 कोबाल्ट सोबत होता, तोच NH3 क्रोमियम सोबत गेलाय आणि क्रोमियम सोबत असणारा NO2 आता कोबाल्ट सोबत गेलाय. सो जेव्हा त्या कोऑर्डिनेशन स्पियर्स मधले लिगॅंड्स एक्सचेंज होत आहेत किंवा 2-2 स्क्वेअर ब्रॅकेट एकाच कंपाऊंड मध्ये दिसत आहेत, पक्का काय टिक करायचंय तुम्हाला? कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. लिंकेजची हिंट आहे, अँबिडेंटेड लिगॅंड दिसला पाहिजे. असे स्क्वेअर ब्रॅकेट जास्त दिसायला लागले, 2-2 दिसायला लागले एकाच कंपाऊंड मध्ये, तर तो पक्का कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आहे. आता थर्ड बघा. थर्ड आहे आयोनायझेशन आयसोमेरिझम. आयोनायझेशन आयसोमेरिझम. ठीक आहे, पहा आता आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये काय चेंज आहे. एक्झाम्पल देते डायरेक्टली. आपण लिहिलेलं आहे CO, पुढे आहे NH3 4 टाइम्स, Cl 2 टाइम्स आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेला आहे SO4. हा एक कॉम्प्लेक्स आहे, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे आणि याचा भाऊ म्हणजे याचाच आयसोमर आपण ड्रॉ करतोय. व्यवस्थित बघा, CO ऍज इट इज आहे. अमोनिया NH3 किती घेतलेले आहेत? 4 घेतलेले आहेत. Cl किती आहेत? 2 आहेत, पण मी घेते किती? एकच. आणि त्या बदल्यात मी आतमध्ये SO4 ला आणते. कोणाला आणला आतमध्ये? SO4 ला. आणि जो Cl आतमध्ये आहे तो Cl बाहेर गेला. ओव्हरऑल मी काय केलेलं आहे, जो काउंटर आयन SO4 आहे त्याला आतमध्ये आणलं आणि आतमध्ये असणारा Cl लिगॅंड त्याला आपण बाहेर नेलं. तसंच झालेलं आहे का बघा. सो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जो पार्ट आहे त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन स्पियर. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जो आहे त्याला काय म्हणतात? कोऑर्डिनेशन स्पियर. आणि जो बाहेर आहे, हा जो बाहेरचा पार्ट आहे त्याला म्हणतात आयनायझेशन स्पियर. बाहेर आहे त्याला काय म्हणतात? आयनायझेशन स्पियर. सो आता बेसिकली आपण असं म्हणू शकतो की कोऑर्डिनेशन स्पियर अँड आयनायझेशन स्पियर मध्ये जर आपण लिगॅंड्सना एक्सचेंज केलं, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्या बाहेरचा पार्ट म्हणजे आयनायझेशन स्पियर, याच्यामध्ये जर आपण लिगॅंड्सना एक्सचेंज केलं तर तो आयनायझेशन आयसोमेरिझम असणार आहे. क्लिअर आहे? व्हेरी नाईस, व्हेरी क्लिअर असलं पाहिजे. आता याच्यातूनच लास्ट पार्ट पहा, फोर्थ. तो आयोनायझेशन आहे, हा लास्ट आहे सॉल्वेट और त्यालाच काय म्हणतात? हायड्रेट.
इथेच शिकवते, याच पेजवर शिकवते, कारण आयोनायझेशन सोबत रिलेटेड आहे. बघा का रिलेटेड आहे. मी कॉम्प्लेक्स मध्ये एक्झाम्पल घेते. CONH3 ट्वाइस आणि पुढे काय लिहूया समजा Cl4. काहीही लिहा. तुम्ही कॉम्प्लेक्स स्वतःहून बनवू शकता. फक्त सेंट्रल मेटल ऍटम आहे ना, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर एकतर 4 ठेवायचा नाहीतर 6 ठेवायचा तुमच्या सिलेबस साठी. जसं की अमोनिया 2 आहेत आणि क्लोरीन किती घेतलेले आहेत मी 4. क्लोरीन 4 घेतले, अमोनिया 2 आहेत. कोऑर्डिनेशन नंबर 6, कारण लिगॅन्ड्स किती झाले 6. आणि बाहेर मी ठेवलेलं आहे वॉटर. बाहेर म्हणजे आयोनायझेशन स्पियर मध्ये कोण आहे, वॉटर आहे. आता याचा भाऊ ड्रॉ करूया आपण. काय डिफरन्स झालाय बघा. CO आहे, NH3 आहे, परत एक वॉटर आला. दिसतं 2 अमोनिया होते. मी लिहिला किती 1, पण त्याच्या बदल्यात काय आणलं मी, वॉटरला आतमध्ये आणलं. मी Cl4 ला ऍज इट इज ठेवतीये आणि वॉटर आत आल्यामुळे NH3 जो बाहेर गेलेला आहे त्याला मी बाहेर काढलं. असं काही नाही की कोण ठरलेलं आहे की हा आत आल्यावर हाच बाहेर जाईल. नाही, तुम्ही तुमच्या मर्जीने ठरवा. तुम्हाला वॉटरला आत आणायचंय, आणलं. त्या बदल्यात अमोनियाला बाहेर घालवा किंवा Cl ला बाहेर घालवा. पण एक वॉटर आतमध्ये आलाय तर एकच दुसरा लिगॅंड बाहेर गेला पाहिजे. ठीक आहे मॅम. इथे पण तुम्ही कोऑर्डिनेशन स्पियर अँड आयोनायझेशन स्पियर मध्ये एक्सचेंजेस तर केलाय. वॉटर आतमध्ये आला आणि दुसरा लिगॅंड अमोनिया जो आहे तो बाहेर गेला. सो याला पण आयोनायझेशन आयसोमेरिझम का नाही म्हटलं आपण, तर जेव्हा वॉटर आयोनायझेशन स्पियरच्या आत आणि बाहेर एक्सचेंज होतो, पर्टिक्युलरली वॉटर, तेव्हाच त्याला सॉल्व्हेट किंवा हायड्रेट असं नाव द्यायचंय. वॉटरचा एक्सचेंज होत असताना सॉल्व्हेट किंवा हायड्रेट. त्या व्यतिरिक्त कोणीही एक्सचेंज होऊ दे, जसे की इथे कोण होतंय सल्फेट, तेव्हा त्याला म्हणायचंय तुम्हाला आयोनायझेशन. क्लिअर आहे. लिंकेजची हिंट आहे, अँबिडेंटेड लिगॅंड असलाच पाहिजे. कोऑर्डिनेशनची हिंट आहे, 2-2 स्क्वेअर ब्रॅकेट एकाच कंपाऊंड मध्ये असले पाहिजेत. जर तुम्हाला एक्सचेंज दिसत असेल एखाद्या लिगॅंडचा फ्रॉम कोऑर्डिनेशन टू आयोनायझेशन, तर तो आयोनायझेशन आयसोमेरिझम आहे. अँड वॉटर इन पर्टिक्युलर एक्सचेंज होत असेल तर तो सॉल्व्हेट और हायड्रेट आयसोमेरिझम आहे. आता हे झालं स्ट्रक्चरल कंप्लीट. स्ट्रक्चरल नंतर दुसरा पार्ट जो होता तो होता आपला स्टिरिओ. आणि स्टिरिओ मध्ये परत आपण 2 पार्ट्स केलेले. त्याच्यामध्ये एक होता जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. जिओमेट्रिकल म्हटलं की त्यालाच आपण डायास्टिरिओमर्स पण म्हणतो. डायास्टिरिओमर्स किंवा आपल्याला जिओमेट्रिकल म्हटलं तर जे क्लिक होतं तो पार्ट असतो सिस ट्रान्स. तो पार्ट काय असतो, सिस आणि ट्रान्स. जेव्हा तुम्ही जिओमेट्रिकल आयसोमेरिझमचा स्टडी करताय, पहिल्यांदा तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंड या कोऑर्डिनेशन नंबर सोबत फार कम्फर्टेबल असला पाहिजे. जिओमेट्रिकल आयसोमेरिझमचा स्टडी करत असताना त्याला 2 पार्ट मध्ये करायचे आपल्याला. आपण स्टडी करणार आहे कंपाऊंड्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 अँड कंपाऊंड्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 6. हा पार्ट क्लिअर आहे सगळ्यांना. ओके. जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर आपलं जिओमेट्री जी असते ती काय असते रे, एकतर असते टेट्राहेड्रल, नाहीतर काय असते स्क्वेअर प्लेनार. बरोबर आहे ना. एकच मेटल आहे आणि त्याला 4 लिगॅंड लागले तर ते लिगॅंड एकतर टेट्राहेड्रल अरेंज होऊ शकतात. स्पेलिंग करेक्शन करा. टेट्राहेड्रल अरेंज करू शकतात किंवा स्क्वेअर प्लेनर. आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर फक्त आणि फक्त काय असतो तो ऑक्टाहेड्रल. पहिला तर हे समजून घ्या, सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवण्यासाठी दिलेला कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्क्वेअर प्लेनारच लागतो. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस बिलकुल सुद्धा सिस ट्रान्स दाखवू शकत नाही. कोऑर्डिनेशन 4 मध्ये स्क्वेअर प्लेनार नेचरचा पाहिजे आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये ऑक्टाहेड्रलचा पाहिजे. ठीक आहे. हे कसं समजणार मॅम आम्हाला स्क्वेअर प्लेनार आहे की ऑक्टाहेड्रल आहे, त्याच्यासाठी पुढची थिअरी व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी व्हीबीटी तुम्हाला शिकवेल की कसं ओळखायचं कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची जिओमेट्री काय येते. पण स्क्वेअर प्लेनार आलं तरच सिस ट्रान्सचा विचार करायचा आहे.
ऑक्टाहेड्रल आलं तरच सिस ट्रान्सचा विचार करायचा आहे, टेट्राहेड्रल असेल तर डायरेक्टली कट करून टाकायचं. आता मी सेंट्रल मेटल ऍटम एम कन्सिडर करते आणि लिगॅन्ड घेते समजा कोणतरी ए. एम मेटल आहे, त्याला अटॅच असणारा लिगॅन्ड कोण आहे? ए आहे. ते लिगॅन्ड मला किती घ्यायला पाहिजे? तरी 4. का? 4 लिगॅन्डचं येणं म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर काय आहे? 4 आहे. आणि हे 4च्या 4 मोनोडेंटेट पाहिजेत. येस ऑर नो? याचाच अर्थ याचं स्ट्रक्चर असं दिसत असेल तुम्हाला, सेंटरला एम आहे आणि स्क्वेअर प्लेनार स्क्वेअर मध्ये तुमचा लिगॅन्ड त्याला अटॅच आहे आणि लिगॅन्ड मोनोडेंटेट आहे. समजलं? आता हे 4च्या 4 लिगॅन्ड सेम आले तरी तुम्ही सिस ट्रान्स बघू शकत नाही, कारण सिस ट्रान्स बघण्यासाठी ऍटलिस्ट 2 सेम आणि हे 2 सेम पाहिजेत. समजलं? म्हणजे ह्या दोघांचा पेर ए ए आणि हे उरलेले काय पाहिजेत? बी बी, म्हणजे याचं याच्यासोबत कंपॅरिझन होऊ शकतं. सगळेच्या सगळे सेम आले तर आपल्याला सिस ट्रान्स सांगता येत नाही. पण त्याच्याऐवजी हे वरचे 2 मी बदलते आणि त्याला मी बी करते. त्याला मी काय केलं? बी केलं. सो दॅट मला तुम्हाला विचारता येईल बी एम बी मध्ये किती अँगल आहे, तर तुम्ही मला सांगणार मॅम 90 डिग्री आहे. 90 डिग्री असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो रे? सिस. आणि याचाच दुसरा फॉर्म मी ड्रॉ करू शकते. याच्याच इकडे थोडंसं करूया. मेटल आहे समजा, स्क्वेअर प्लेनारच असला पाहिजे, टेट्राहेड्रल नाही. आणि तुम्ही 2 ए घेतलेले आहेत आणि 2 बी घेतलेले आहेत. आता मी जर विचारलं बी एम बी मध्ये इथला अँगल सांगा, बी एम बी किती आहे? 180 आहे. 180 असेल तर आपण त्याला काय म्हणतो? ट्रान्स. समजलं? मग मला असे 2 सेपरेट ग्रुप्सची गरज आहे, कारण तुम्हीच इमॅजिन करा सगळेच्या सगळे जर ए असते तर अँगल 90 पण दिसला असता आणि त्याच वेळी 180 पण दिसला असता आणि दोन्ही अँगल आलं तर आन्सर सांगणं कन्फ्युजिंग झालं असतं. आता मी जर विचारलं बी एम बी मध्ये तर इथे एकच अँगल आहे. बी एम बी म्हटलं तर सगळेच 90 म्हणणार आहेत आणि इथे सगळेच 180 म्हणणार आहेत. हा पार्ट क्लिअर झाला? सिस आणि ट्रान्स कसं ओळखायचंय? असंही मुलं म्हणतात की दोन्ही बी एक साइडला असतील तर आपण त्याला सिस म्हणायचं आणि असे अपोजिट साइडला गेले असतील तर त्याला ट्रान्स म्हणायचं. पण मोस्टली या चॅप्टर मध्ये तुम्ही अँगल वरून लक्षात ठेवा. अँगल वरून लक्षात ठेवा. जे सेम ग्रुप आहेत, जसं की ए मधला अँगल बघितला तरी चालेल, जे सेम ग्रुप आहेत त्यांच्यामधला अँगल 90 असेल तर सिस आणि 180 असेल तर ट्रान्स. म्हणजे मला सांगा मी MA4 ऑप्शन मध्ये दिला आणि विचारलं सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतं का, तर तुम्ही काय म्हणणार? नाही. त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? A2 घ्यावे लागतील आणि B2 घ्यावे लागतील. सो अशा टाइपचे कॉम्प्लेक्सेस सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतात. अजून कोण दाखवू शकतं? M, A2, B आणि C. आता काय केलेलं आहे बघा, मी सेंट्रल मेटल एमच आहे. अगेन स्क्वेअर प्लेनारच पाहिजे कारण टेट्राहेड्रल दाखवत नाही. 2 ए आहेत, ते 2 ए मी असे लिहिले आणि दुसरा आहे बी आणि सी. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं? जे 2 सेम दिसतायत तुम्हाला त्याच्यावरती फोकस करा. बी आणि सी कडे बघायची गरज नाही. सेम कोण दिसतायत आपल्याला? हे ए. जे 2 सेम दिसतायत त्यांना जाऊन अँगल विचारा. तो अँगल आहे 90 डिग्रीचा. 90 असेल तर हा ऑप्शन काय असणार आहे? सिस. आणि याचाच भाऊ ड्रॉ करायचा झाला तर मेटल आहे. अगेन स्क्वेअर प्लेनार फॉर्म मध्ये आपण ड्रॉ केलेलं आहे. इथे आहे समजा ए, तोच ए मी आता इथे काढते. इथे आहे बी, इथे आहे सी. तुम्ही कोणाला पाहणार आहे रे? कोणाला पाहणार आहे? ए ला, कारण ते दोघं सेम आहेत आणि ते अपोजिट आहेत, एकमेकाला 180 मध्ये आहेत. तर मी यालाच काय टिक करणार आहे? ट्रान्स. सो असे सुद्धा कॉम्प्लेक्स की ज्याच्यामध्ये एक लिगॅन्ड 2 वेळा रिपीट आहे आणि बाकीचे 2 कुठलेही वेगळे असतील तरी चालतील, तर ते देखील सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतात. आय होप तुम्हाला इथपर्यंत गोष्टी क्लिअर होत आहेत. समजा मी इथे काय करते, लिगॅन्ड्स भरून दाखवते. आता कसे दिसणार आहेत आपल्याला? कुठल्या फॉर्म मधला दाखवते? MA2BC मधला दाखवते. समजा इकडे आहे सायनाइड, इकडे आहे सायनाइड, इकडे आहे अमोनिया, इकडे आहे क्लोरीन. तर याला लिहिलं कसं जातं? मेटल. कोणता मेटल घेऊया? कोबाल्ट घ्या. कोबाल्ट. अमोनिया किती वेळ आलेला आहे? 1 वेळ आलेला आहे.
क्लोरीन किती वेळ आलेला आहे, 1 वेळ आलेला आहे. सायनाइड किती वेळ आलेला आहे, 2 वेळ आलेला आहे. असं तुम्हाला ऑप्शन मध्ये कॉम्प्लेक्स दिसणार आहे आणि ते विचारणार आहेत की हा सिस ट्रान्स दाखवतोय की नाही, किंवा विच ऑफ द फॉलोइंग शो सिस ट्रान्स. तुम्ही बघायचं MA2B2 आहे का, A 2 वेळा B 2 वेळा नाहीये. मग हा कुठला फॉर्म आहे, M हा A समजा पहिला लिगॅंड 2 वेळा आणि उरलेला B C. हे समजेल ना. एक कुठलाही लिगॅंड काय झाला पाहिजे, रिपीट, आणि उरलेले 2 कोणतेही असले तरी चालतील. सो तुम्हाला फॉर्मॅट चेक करायचं कोणत्या फॉर्मॅटमध्ये तो बसतोय. जर पहिल्यात नाही बसला तर दुसऱ्यात शोधा. दोन्ही पैकी कशातही बसला तर तो स्क्वेअर प्लेनार विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे आणि तो सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतो. मी थोडंसं हे क्लिअर करते. आता क्लिअर झाला हा सर्वांना पाठ. आता आपण जाऊया कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये. कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हटलं तर जॉमेट्री काय असते त्याची, ऑक्टाहेड्रल. मेटल आहे M. मी A 6 वेळा लिहून चालेल का रे, सगळेच A झाले तर कोणाला बघायचं, कुठल्या दोघांना बघायचं, कन्फ्युजन होईल आपल्याला. मग आता पण काय पाहिजे आपल्याला, 4 लिगॅंड तुम्ही सेम कुठलेही घ्या, बट जे 2 उरलेले असणार आहेत ते डिफरंट असले पाहिजेत. MA4B2 फॉर एक्झाम्पल. ऑक्टाहेड्रल म्हटलं की त्याची स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री असतेच आहे पहिल्यांदा. इथपर्यंत तुम्ही आता व्यवस्थित काढू शकताय. प्लस एक वरून ऍक्सियल आणि एक खालून ऍक्सियल असा काय आलेला आहे, त्याला कोऑर्डिनेट बॉन्ड आलेला आहे. आता तुम्हाला ड्रॉ करायचे A4B2. तुम्ही तसं मनाला कुठे येईल तिथे ड्रॉ करा. मी समजा 4 A इथे ड्रॉ केले, 1 B वरती 1 B खाली. तर तुम्ही कोणाला बघणार, 4 A ला बघणार की त्या 2 B ला बघणार. मॅम आम्ही ह्या 2 B ला बघणार कारण ते वेगळे दिसत आहेत आम्हाला. त्यांच्यामधला अँगल जो आहे तो 180 डिग्री असेल तर तो काय असणार आहे, ट्रान्स. 180 डिग्री असेल तर तो काय असणार आहे, ट्रान्स. आणि जर तुम्हाला सिस करायचंय समजा तर मी असंही करू शकते का, चेक करा. मी इथे A लिहिते आणि इथे B लिहिते. आता जर मी तुम्हाला विचारलं या B मध्ये, आणि हा जो वरचा B आहे, हा वरचा B असा आहे वरती आणि तो खाली जो B आहे तो असा आहे, किती अँगल आहे रे हा. हा तुम्हाला दिसताना लेस दॅन 90 दिसत असेल पण हे असं आहे. हा खालचा B आहे, हा वरचा B आहे, 90 डिग्री अँगल आहे हा. हे प्लेन मध्ये. सो 90 डिग्रीचा आला तर तुम्ही त्याला सिस म्हणायचं ठरवलं. येस और नो. तुम्हाला ते ड्रॉ करून विचारणार आहेत का सिस आहे का ट्रान्स आहे, नाही. तुम्हाला काय विचारणार आहेत ते की दिलेला कॉम्प्लेक्स ते असं लिहून देणार. एक्झाम्पल ते लिहितायत समजा कोबाल्ट NH3 4Cl ट्वाइस. हा सिस ट्रान्स दाखवू शकतो की नाही तुम्ही बघणार. हा MA4B2 आहे का, हाच फॉर्मॅट MA4B2. A आणि B काय लिगॅंड्स आहेत. पहिला लिगॅंड 4 वेळा, दुसरा लिगॅंड 2 वेळा, तर पक्का तो ऑक्टाहेड्रल आहे अँड सिस ट्रान्स दाखवतो. अजून असं आता मी फक्त फॉर्मॅट लिहित जाणार आहे कोण कोण आहे. MA4B2 आहे, तसाच MA4B आणि C पण आहे. या केस मधलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा वरतीच एक्झाम्पल जे आहे ते लिहिते. फक्त क्लोरीन 2 वेळा न लिहिता मी 1 क्लोरीन आणि 1 काय घेतला, ब्रोमीन. आता कोणाला बघणार आहे, ह्या 4 अमोनियाला बघत बसू नका कारण 4 अमोनिया तुम्हाला उत्तर देणार नाहीत. जे 2 वेगळे असतात ते उत्तर देतात. आता बघा तुम्हाला इथे मी Cl2 बघायला सांगितलेलं बरोबर, कारण ते दोघे पूर्ण मॉलिक्यूल मध्ये डिस्टिंक्टली उठून दिसत आहेत. जसे इथे Cl असतं. आता काय असणार आहे, Cl आणि Br असणार आहे. Cl आणि Br चा अँगल एकमेकांमध्ये 180 असेल तर ट्रान्स आणि 90 असेल तर सिस. समजलं. जे डिस्टिंक्टली दिसत आहेत त्यांना पाहायचं असतं. थर्ड वन MAA2B2 काहीतरी नवीन दिसलं. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये AA चं येणं म्हणजे काय, मी हे AA असंही लिहू शकते किंवा असंही लिहू शकते थोडस वेगळ्या वेनी. हा AA म्हणजे दिस इज बायडेंटेट लिगॅंड. बायडेंटेट लिगॅंड. एक्झाम्पल समजा मी घेतलेला आहे निकेल NR. बायडेंटेट लिगॅंड सांगा, इथिलीन डायमाइन. किती वेळ घेतला मी, 2 वेळ. पुढचा कोण आहे B. फक्त B लिहिला तर तो मोनोडेंटेट होता.
ए लिहितीये म्हणजे तो डायडेंटेट होता. आता बी मोनोडेंटेट आहे, सो कुठलाही मोनोडेंटेट लिगॅंड तुम्ही 2 वेळा घ्या. तुम्हाला याचा कोऑर्डिनेशन नंबर काढायला सांगितलं तर आठवतं ना काय करायचं होतं. डायडेंटेट लिगॅंड आहे तो, सो 2 × 2 4 + 2 6 आणि आधीच ऑलरेडी मी वरती लिहिलेला कोऑर्डिनेशन नंबर काय आहे 6 आहे. सो हा कॉम्प्लेक्स देखील तुम्ही बघू शकताय सिस सायक्लिक ट्रान्स आहे. तुम्हाला ड्रॉ करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त बघायचं या फॉर्मॅट मध्ये तो बसला आहे का. आता इथिलीन डायमाइनच्या जागी ऑक्झालॅटो देतील, तरीही तो ऑक्टाहेड्रल आहे आणि तो सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतो. सो तुम्हाला ऑप्शन दिले असतील ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये बसतायत ते बघायचं. जर हे 5 फॉर्मॅट असतील तर तो सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतो. हा लास्ट वाला त्याला एकदम स्टार मार्क करा, व्हेरी इम्पॉर्टंट करा, 3 चांदण्या लावा याच्यावरती, कारण हा सिस ट्रान्स पण दाखवतो आणि हा ऑप्टिकल पण दाखवतो, जे की मी नेक्स्ट पेजवर शिकवणार आहे. ठीक आहे. MAA2B2 5 वेळा म्हणून घ्या. MAA2B2 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 ऑप्टिकल पण दाखवतो आणि सिस ट्रान्स पण दाखवतो. स्टिरिओ मध्ये जॉमेट्रिक आयसोमेरिझम ह्या फॉर्मॅट मध्ये बसला पाहिजे आणि हे तेच आहे पूर्णपणे रिपीट, फक्त मी लिहून शिकवलेलं आहे. हे चार्ट एकदा तुम्ही बघून घ्या. ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये हा ऑलरेडी सांगितला का बघा. आता अजून एक कॉन्सेप्ट, जेव्हा विषय आला ऑप्टिकल आयसोमेरिझमचा तर फक्त आणि फक्त कोऑर्डिनेशन नंबर 6 4 नाहीच, फक्त आणि फक्त कोऑर्डिनेशन नंबर 6. ठीक आहे. आता यात पण बघा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बघितलं समजतं की हा ऑप्टिकलच दाखवणार आहे. एक्झाम्पल घेतलं कोबाल्ट, कुठलाही डायडेंटेट लिगॅंड, जसं की इथे त्यांनी इथिलीन डायमाइन घेतलेला आहे, तो आपण किती वेळ घ्यायचा 3 वेळ, आणि कॉम्प्लेक्स वरती चार्ज पण किती असणार आहे +3. सो अजून एक लिहून देते, समजा क्रोमियम घ्या किंवा त्याच्यामध्ये ऑक्झालॅटो डायडेंटेट लिगॅंडच आहे ना, तो डायडेंटेट लिगॅंड 3 वेळा घ्यायचा आहे आणि चार्ज पण किती पाहिजे +3. सो मेटल कुठला आहे बघू नका तुम्ही, पुढे लिगॅंड जर तो डायडेंटेट लिगॅंड असेल आणि 3 वेळा आहे आणि चार्ज पण +3 आहे तर पक्का तो ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त कोण आहे, हा तर झाला नवीन आणि हा आधीच शिकवलाय. हा कोण आहे रे, एम इथिलीन डायमाइन म्हणजेच काय AA ट्वाइस आलं, आणि हा कोण आहे AA2B2 फॉर्मॅट असेल तर तो देखील ऑप्टिकल दाखवतो. हा जॉमेट्रिकल पण दाखवतो पण हा ऑप्टिकल पण दाखवतो. सो सीईटी 4 ऑप्शन देते आणि क्वेश्चन मध्ये विचारते विच विल शो जॉमेट्रिकल एज वेल एज ऑप्टिकल आयसोमेरिझम. मूव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट, स्टेबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टेबल आहे की नाही हे आपण EAN वरून पण सांगितलेलं, इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबरचं आन्सर हे मेजॉरिटीली 36 आलेलं आपलं. कारण का, आपण जे एलिमेंट शिकतोय, आपण जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ॲटम घेतलेले आहेत हे 3D सिरीजचे आहेत आणि 3D सिरीजला नियरेस्ट इनर्ट गॅस कोण आहे, एटॉमिक नंबर 36 सोबत. पण याच्या व्यतिरिक्त इनर्ट गॅसेस तुम्हाला कोणते माहिती आहेत, हिलियम, निऑन, अर्गॉन किंवा तो कोण आहे क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, यापैकी कुठलाही एटॉमिक नंबर EANचा आन्सर असेल तर त्या कॉम्प्लेक्सला आपण काय म्हटलेलं, स्टेबल. आता अजून चार्ज टू साइज रेशो आहे, चार्ज टू साइज रेशो. याच्यासाठी एक हिंट लिहून घ्या, साइज लहान चार्ज महान. काय हिंट आहे, साइज लहान चार्ज महान, तर स्टेबिलिटी पण छान. जेव्हा कॉम्प्लेक्सेस मध्ये साइज कमी आहे आणि चार्ज जास्त आहे त्यावेळी तो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असतो. हे वाक्य फक्त माहिती असू दे, साइज लहान चार्ज महान, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची स्टेबिलिटी पण छान. पण इथे क्वेश्चन कशाच्या बेसिसवर विचारणार आहे तुम्हाला, आयर्विन विलियम सिरीज. कोणती सिरीज आहे, आयर्विन विलियम सिरीज. कॅडबरी म्हणजेच काय, कॅडमियम +2 म्हणजे Mn+2, फक्त Fe+2, काळा निळा की, आणि पुढे पॉज आहे. कॅडबरी म्हणजे फक्त काळा निळा की, लक्षात राहील, कॅडबरी म्हणजे फक्त काळा निळा की, आणि सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय +2,
तर कॉपर कॉम्प्लेक्सेस इन +2 स्टेट आर मोर स्टेबल आणि हे कॅडमियम +2 आर लीस्ट स्टेबल. ही आयर्विन विल्यम्स सिरीज पार्ट असेल, एमसीक्यू टिक होऊन जातो. पण विचारलंच स्टेबिलिटी गव्हर्न करणारे कोणते कोणते फॅक्टर आहेत. एक आहे ईएनए, दुसरा आहे चार्ज टू साईज रेशिओ. साईज लहान पाहिजे, चार्ज महान पाहिजे, स्टेबिलिटी खूप छान होते. आयर्विन विल्यम्स सिरीज पार्ट पाहिजे आणि लिगॅंडचं नेचर पण मॅटर करतं. नेचर ऑफ लिगॅंड, जितका लिगॅंड स्ट्रॉंग तितका स्टेबिलिटी जास्त, जितका लिगॅंड स्ट्रॉंग तितकी स्टेबिलिटी जास्त. लिगॅंड्स दोज आर स्ट्रॉंगर बेसेस ऍज इट इज लाईन लक्षात ठेवायची म्हटलं तर लिगॅंड्स आर ऍक्च्युअली लिगॅंड्स कडे लोन पेर आहे, ते लोन पेर डोनेट करतात म्हणून आपण त्यांना लेविस बेस म्हटलेलं. मग जे पटकन लोन पेर डोनेट करतात त्याला काय म्हणणार आपण, स्ट्रॉंग लेविस बेसेस. जे स्ट्रॉंग लेविस बेसेस आहेत तेच स्टेबल कॉम्प्लेक्स बनवू शकतात. समजा मी तुमच्या समोर दोन ऑप्शन दिले, CONH3 ठीक आहे, आणि दुसरा दिला CO, काय घेऊया आपण, CO6. तर मॅम CO6 काय, इथून हे पण कन्फ्युजन दूर करते. हा O स्मॉल आहे आणि हा O कॅपिटल आहे. CO स्मॉल म्हणजे बाळांनो कोबाल्ट असतो आणि CO कॅपिटल म्हणजे तो तुमचा कार्बोनिल लिगॅंड असतो. कार्बोनिल लिगॅंड असतो. कार्बोनिल लिगॅंड द स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड आहे. मी पाठ करून घे लिगॅंडची स्ट्रेंथ. कार्बोनिल लिगॅंड द स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड आहे. तो जो स्ट्रॉंग लिगॅंड आहे तोच कॉम्प्लेक्स पण कसा बनवेल, स्टेबल बनवेल. ठीक आहे, हा पार्ट क्लिअर आहे. जितका स्ट्रॉंग लिगॅंड तितकी जास्त स्टेबिलिटी. सो फॅक्टर्स गव्हर्निंग स्टेबिलिटी तुमच्या समोर होते. बघूया नेक्स्ट काय आता क्वेश्चन्स आहे त्याच्यावरती. Which from following is correct stability order of complexes by metal ions in +2 state with same ligand. स्टेबिलिटी वर्ड आला तर मॅमनी स्टेबिलिटी साठी 3 फॅक्टर सांगितलेत. पहिला आहे EN, क्वेश्चन EN वर नाहीये. दुसरा आहे आयर्विन विल्यम्स सिरीज आणि ती तर तुम्हाला दिसतीये आणि प्लस इथे हिंट मध्ये पण दिलेलं आहे +2 ऑक्सिडेशन स्टेट. आणि आपण पाठीमागून सिरीज लर्न केलेली आहे. कॅडबरी म्हणजे फक्त काळा निळा की, म्हणजेच काय, कॉपरनी सिरीज आपली स्टार्ट झाली पाहिजे. कॉपर, निकेल, कोबाल्ट, FeMn, कॅडमियम. बघा कुठे कॉपरनी स्टार्ट झाली पाहिजे, कॉपर, निकेल, कोबाल्ट. ऑप्शन नंबर A हेच आहे ना. कॅडबरी म्हणजे फक्त काळा निळा की आहे, करेक्ट. ओके. विच फ्रॉम फॉलोइंग कॅटायन प्रोड्युसेस मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स विथ सेम लिगॅंड. लिगॅंड सेम ठेवलाय तर यापैकी कोण स्टेबल कॉम्प्लेक्स बनवेल. अगेन मेटल आहेत, +2 स्टेट मध्ये आहेत, आयर्विन विल्यम्स सिरीज. सगळ्यात स्टेबल कॉम्प्लेक्सेस कोण बनवेल, कॉपर +2 बनवेल. लीस्ट स्टेबल विचारलं असतं, मोस्टच्या जागी लीस्ट विचारलं असतं तर आपण कॅडमियमला टिक केलं असतं. व्हीबीटी मध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला 2 बेसिक गोष्ट माहित पाहिजेत. एक तर स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड. स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड हे वाचा, पाठ माझ्या पद्धतीने करा. COCN-EN, COCN-EN हे लक्षात राहील. COCN-EN, COCN-EN, EDTA किंवा पहिला कोण घेऊ आपण, अमोनिया, परत घ्या EDTA, पण त्याच्यानंतर घ्या वॉटर. त्यांनी पण हेच दिलंय, काही डिफरंट नाहीये. बघा इथे आहे CO, इथे आहे CN. हा तर मी शिकवलेलाच नाहीये. त्यानंतर मी कुठे गेले, डायरेक्टली EN ला. EN च्या नंतर कोण लिहिलेलं आहे आपण, अमोनिया लिहिलेलं आहे. EDTA यात जरी दिसत नसेल तरी तो स्ट्रॉंग लिगॅंड आहे, सो मी तो लिहून घेतलेला आहे. हा क्लिअर आहे. शिकवलेल्या लिगॅंड्सचीच फक्त ट्रेंड सांगू. आपल्या टेक्स्टबुक मध्ये असणाऱ्या लिगॅंड्सचीच फक्त ट्रेंड बघा. CO, CN, EN, अमोनिया, EDTA, वॉटर. वॉटर पर्यंत आलात की एक मोकळा श्वास घ्या. वॉटर स्वतः आपली लाईफ आहे ना, आपली लाईफ आहे आणि आपल्याकडे पाणी नसेल तर आपण वीक आहे. तर वॉटर एक वीक लिगॅंड आहे. वॉटर काय आहे, वीक लिगॅंड आहे. वॉटर वीक आहे आणि वॉटर नंतर मी जेवढे सांगते ते सगळे वीक असणार आहे. वॉटर मध्ये असतं HOH. OH वरून OX लक्षात ठेवायचा, OX वरून परत OH लक्षात ठेवायचा. परत तुमचे येणार आहेत हॅलोजन, पण हॅलोजनच्या मध्येच मी काय लिहिते बघा, S-2. तसा हा पण विचारला जाणार नाहीये तरी पण लिहून ठेवलेला आहे. आणि परत तुमची जी ट्रेंड आहे ती ऍज इट इज लिहून घ्या, Br- आणि I-.
पण एवढं सगळं न बसता मी परत हे रफ करतेय. आणि काय करते बघा, OH पर्यंत आलात ना, त्यानंतर मी वर्ड फक्त काय लिहिणार आहे, हॅलोजन. एवढं मोठं पाठ करण्यापेक्षा एवढं लहान पाठ होईल. सिंपल पाठ करताना वॉटर म्हटलं तर एवढं क्लिक होईल तर वॉटर इज वीक लिगॅंड. ओके, वॉटरला आपण लिहितो HOH. वॉटरला आपण कसं लिहितो, HOH. तर या OH वरून हा स्वतः OH वीक आहे. OH वरून OX लक्षात ठेवायचा, हाही वीक आहे. पहिला कोण वीक आहे, पूर्ण वॉटर. दुसरा कोण वीक आहे, OH वीक आहे. अजून कोण वीक आहे, OX वीक आहे. आणि आपले हॅलोजन्स वीक आहे. त्यांची ट्रेंड तुम्हाला कोण नाही विचारणार आहे. तुम्हाला कोण वीक आहे ते माहिती पाहिजे बीबीटी सॉल्व्ह करण्यासाठी. सो 4 वीक लक्षात आले आणि त्या व्यतिरिक्त कोणी आलं तर तुम्ही स्ट्रॉंग टिक करा. बरोबर आहे ना. चला, सो ही झाली लिगॅंडची स्ट्रेंथ. ही झाली लिगॅंडची स्ट्रेंथ. पण हा स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड कोण आहे विचारलं तर मात्र CO ला टिक करायला विसरू नका. स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड मात्र लक्षात राहायलाच पाहिजे. अजून काय इम्पॉर्टंट आहे, ऍटॉमिक नंबर पाठ पाहिजे तुम्हाला. सचिनने टीनाला विचारले, कलर म्हणजे फक्त काळा, निळा की झेब्रा. हे पिरियॉडिक टेबलची 3D सिरीज आहे. 21 पासून 30 पर्यंत ऍटॉमिक नंबर आहेत हे. जसं की सचिनने म्हणजेच 21, टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, निळा की झेब्रा. 21 पासून 30 पर्यंत पक्का तुमचे ऍटॉमिक नंबर पाठ पाहिजे आणि असे बोटांवरती ते तुम्हाला आले पाहिजे. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, निळा की झेब्रा. त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पाळून एक फिक्स फॉर्मॅट आहे. जसे की तुम्ही अर्गॉन लिहिलंच पाहिजे. सगळ्यांमध्ये तुम्ही अर्गॉन लिहिते. आता अर्गॉन झालं की 3D लिहायचंय, 3D झालं की 4S लिहायचंय. हा पॅटर्न माहित पाहिजे. अर्गॉन 3D 4S. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अगदी 11वीत शिकतोय आपण, त्यामुळे हे माहितीच असलं पाहिजे. पण जर तुम्ही असे स्टुडंट असाल की नाही मॅम तेव्हा तर आम्ही केलंच नव्हतं, तर हा पॅटर्न आता पाठ करा. अर्गॉन 3D 4S. आणि तुम्ही बोटांवरती स्कॅन्डियम जेव्हा काउंट करता, म्हणजे सचिन कुठल्या फिंगरवर आला, फर्स्ट, तर D वर लिहायचं 1 आणि S वर ऑलवेज 2. 4S वर ऑलवेज 2 आणि परत बोटांवरती काउंट केलेला नंबर D वरती लिहायचा. फॉर एक्झाम्पल आपण समजा निकेलचं लिहायला गेलो. निकेलचं काय लिहिणार आहे आपण, निकेल लिहिताना पक्का अर्गॉन, पुढे आहे 3D, परत आहे 4S, पण S च्या डोक्यावर ऑलवेज काय लिहायचं, 2. आता काउंट करा बोटावर निकेल येईपर्यंत. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, निळा. कुठल्या फिंगरवर आलं, 8th फिंगरवर. तर डीच्या डोक्यावरती जाऊन काय लिहायचंय तुम्हाला, 8 लिहायचंय. ऍटॉमिक नंबर काय आहे बघा त्याचा, 8 आल्यामुळे 28 आहे. एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोण असतं, क्रोमियम आणि कॉपर. ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये सांगितलं जातं अर्गॉन 3D. 8च्या खाली काय असतं ऍक्च्युली 9, पण इथे 10 आहे. का 10 आहे, कारण 4s2 च्या जागी 4s1 आहे. तो त्याची फुलफिल्ड ऑर्बिटल्स कंप्लीट करण्यासाठी 4s2 मधला एक इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेतो आणि 3D 10 करतो. सिमिलरली एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठे, अर्गॉन 3D. इथे 4 वाटतं कारण ऍटॉमिक नंबर 24 आहे, 4थ्या बोटावरती येतं. पण क्रोमियम एक्सेप्शनल आहे, 4s मध्ये 1 लिहावं लागतं आणि हाफ फिल्ड स्टेबिलिटी कंप्लीट करण्यासाठी तो एक इलेक्ट्रॉन तिथे गेलेला आहे. तुम्हाला माहिती पाहिजे लिगॅंडची स्ट्रेंथ, तुम्हाला माहिती पाहिजे हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर VBT आरामात सॉल्व्ह होतं आणि ते पण ट्रिक बेसिस वरती. पहिला हे नोट करताय हा पार्ट, क्विकली नोट करा. फक्त आपण दिलेले हिंट, ही फर्स्ट आणि ही सेकंड. चला, मी टेक्स्टबुक मधलेच काही VBTचे कॉम्प्लेक्सेस घेतलेले आहेत. तुम्ही सॉल्व्ह करताना प्रॉपर ट्रेडिशनल वेनी सॉल्व्ह केलं तुमच्या बोर्ड एक्झाम साठी. पण आता वेळ आहे CETची, तुम्हाला ट्रिक वरती सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कोबाल्ट, कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर किती आहे, पाठ नाही मॅम तर बोटावर काउंट करा.
सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, हा काळा म्हणजेच कोबाल्ट आहे तुमचा. ऍटॉमिक नंबर काय आहे त्याचा 27. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशी लिहिणार आहे आपण? अर्गॉन 3D च्या डोक्यावर 7, 4s च्या डोक्यावर ऑलवेज काय होता आपला 2. त्याच्यानंतर विचार करायचा आहे तुम्हाला कोबाल्ट कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. ऑक्सिडेशन स्टेट ओरली काढायची. कोबाल्टला X म्हणा. अमोनिया तुम्ही फर्स्ट पार्ट मध्ये त्याचे चार्जेस लर्न केलेत. अमोनिया एक न्यूट्रल लिगँड आहे. सो न्यूट्रल असेल तर त्याच्यावरती चार्ज 0 इज इक्वल टू स्पियर वरती चार्ज किती आहे +3. मग X ची व्हॅल्यू आली 3. जर कोबाल्ट त्याच्या +3 स्टेट मध्ये तर तुम्हाला त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून 3 इलेक्ट्रॉन उडवावे लागतील, 3 इलेक्ट्रॉन मायनस करावे लागतील. मग आउटर मोस्ट ऑर्बिट कोण आहे याचं 4s. त्यातून 2 पहिला उडवले मॅम कारण त्या 2च आहेत. अजून एक उडवायचा आहे मग तो आता आतून जाईल. तो आता कुठून जाईल? आतून जाईल. हे समजलं? पहिला सेंट्रल मेटल ऍटमचा ऍटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित लिहा. ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा. जो ऑक्सिडेशन नंबर आले तेवढे इलेक्ट्रॉन्स मायनस करायचे. पहिला आउटर मधून 2 गेले, उरलेला 1 इनर मधून गेला. त्यानंतर मी याचा ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ केलं. डी मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करायचे. डी मध्ये हे 5 बॉक्सेस असतात ना, 5 ऑर्बिटल असतात आणि 6 म्हणजे 1 2 3 4 5 अँड 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. पुढे आहे एस, पुढे आहे एस आणि एस मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स आहेत. यालाच म्हणतात स्ट्रक्चर फॉर 3d6 4s0. ऑर्बिटल डायग्राम फॉर 3d6 4s0. आता विचार करूया लिगँड. लिगँड कोण आहे? अमोनिया. स्ट्रॉंग आहे का वीक आहे? मॅम वीक आपण 4 पार्ट केले. वॉटर, OH, OX, हॅलोजन. ह्यामध्ये तो नाहीये म्हणजे हा आहे स्ट्रॉंग. हा कसा लिगँड आहे? स्ट्रॉंग लिगँड आहे. आणि लक्षात ठेवा तुम्हाला म्हणून सांगते फक्त स्ट्रॉंग लिगँड जो आहे तो इनर इलेक्ट्रॉन सोबत काय करू शकतो? भांडण करू शकतो. सो इनर इलेक्ट्रॉन काय लिहूया आपण रे? इनर इलेक्ट्रॉन आणि स्टार लावूया. हे ऍक्च्युली कुठे तुम्हाला थेरी मध्ये लिहायचं नाहीये. फक्त स्ट्रॉंग म्हटलं तर आतल्या इलेक्ट्रॉन सोबत फाईट करण्याची ताकद आहे याच्यासोबत. इनर इलेक्ट्रॉन फायटिंग लिहा तुम्ही. इनर इलेक्ट्रॉन फायटिंग लिहा तुम्ही. किती लिगँड येणार आहेत? 6 लिगँड येणार आहेत. जर 6 लिगँड येणार असतील तर इथे 6 ऑर्बिटल रिकामे तर पाहिजेत. रिकामा दिसतोय किती? फक्त मला हा एकच. असे रिकामे किती पाहिजे? 6 पाहिजेत. आता किती आहे? एकच आहे. अजून 4 कुठून आणू? अजून 4 आणण्यासाठी अमोनिया म्हणतोय मी स्ट्रॉंग आहे ना, तर तो इनर पेरिंग करायला लागतो. हा इथे जम्प करेल, हा इथे जम्प करेल. बघा काय दिसायला लागला आपल्याला. खाली ड्रॉ करते आता. एक मी प्रॉपर फुल एक्सप्लेन करतेय, बाकी पुढे तर मी ट्रिकच सांगणार आहे. पहिल्यांदा काय विचार केलेला माहितीये का? एकच रिकाम आहे ना, तर पुढचे वापरूया. एस नंतर पुढे कोण असतं? पी असतो. मग पी पण आणले आपण. पण पी आणले तरी पण ते किती होते रे? 3 होते. हा आहे 4p मध्ये 3 आहेत. हा आहे 4s तिथे एकच आहे. आणि हे बाकीचे जे होते ते अशा फॉर्म मध्ये बसलेले. पुढचं ऑर्बिटल आणून सुद्धा माझ्याकडे 4च रिकामे ऑर्बिटल आहेत, पण आपल्याला पाहिजेत किती? टोटल 6. मग स्ट्रॉंग लिगँड इनर इलेक्ट्रॉन सोबत फायटिंग करतो आणि त्यांचं इनर पेरिंग करतो. म्हणून मी इथं थांबलेले. करेक्ट वर काय होता? इनर पेरिंग करतो. इनर इलेक्ट्रॉन फायटिंगच्या जागी आता तुम्ही काय लिहिताय? पेरिंग. इनर इलेक्ट्रॉन पेरिंग. मग काय होणार आहे? हा इलेक्ट्रॉन इथे न राहता इथे पेरिंग, हा इथे न राहता इकडे पेरिंग. पेर केलेले मी वेगळ्या कलरनी दाखवते. झाले? आता किती ऑर्बिटल रिकामे आहेत बघा. 1 2 3 4 5 6. जे 6 पाहिजे होते तिथे येऊन अमोनिया बसला. अमोनियाचे इलेक्ट्रॉन्स मी वेगळ्या सिम्बॉलने दाखवते. 6 अमोनिया आले, 6 अमोनिया बसले. पण हे येत असताना त्यांनी कुठले कुठले ऑर्बिटल्स यूज केले? 2d वापरले, मग पुढचा S वापरलाय आणि मग त्याच्या पुढचा P वापरलाय. तर D2sp3 झालं त्याचं हायब्रिडायझेशन. D2sp3 झालं त्याचं हायब्रिडायझेशन. ठीक आहे. आणि D2sp3 हायब्रिडायझेशन झालं याचाच अर्थ तो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स झाला. आणि ते तर मला इथं बघूनच समजलेलं. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे याचा? 6. मी बोलले ना तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर त्याची जॉमेट्री काय असते? ऑक्टाहेड्रल. पण हायब्रिडायझेशन काढण्यासाठी तुम्हाला VBD ची हेल्प घ्यावी लागते. ती आहे D2sp3. हा पार्ट इथपर्यंत क्लिअर झाला.
ओके, चला तर मग आता ट्रिक वरती सॉल्व्ह करायचं असतं तर काय केलं असतं, या क्वेश्चनला घेते मी. घेतलं कोबाल्ट. कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना अर्गॉन लिहिला, 3D लिहिला, 4s लिहिला. हा इथे पण कोबाल्टच आहे, सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 3d7 4s2. पण मी त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढते सेकंड स्टेप मध्येच. कोबाल्ट कोण आहे, एक्स. एका फ्लोरीनवर चार्ज, रेडॉक्स मध्ये पण शिकवले, फ्लोरीनवर चार्ज -1, 6 फ्लोरीनवर चार्ज -6. x -6 इज इक्वल्स टू बाहेर किती आहे, -3. सो x इज इक्वल्स टू +3 आलं का बघा. कोबाल्ट त्याच्या +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मला काय लिहावं लागेल, अर्गॉन. पुढे काय लिहावं लागेल, 3d6 4s0. ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे परत ऑर्बिटल डायग्राम अशीच येईल का बघा, येस ऑर नो, सेम वे मध्ये. मग लिगॅन्ड बघितले, लिगॅन्ड्स आहेत, मग तुम्हाला वाटेल की 6 लिगॅन्ड आहे, पण ते लिगॅन्ड हॅलोजन आहे. हॅलोजन असेल तर तो लिगॅन्ड कसा आहे, तो वीक लिगॅन्ड आहे. आणि वीक लिगॅन्ड आहे, वीक आहे तो, तर इनर इलेक्ट्रॉन सोबत फायटिंग करू शकणार नाही. तो आउटर ऑर्बिटल सोबत बॉन्डिंग बनवेल. हे जे आतमध्ये पेरिंग केलं हे फक्त आणि फक्त स्ट्रॉंग लिगॅन्डच करू शकतो, वीक लिगॅन्ड करू शकत नाही. मग तुम्ही जेव्हा याचं हायब्रिडायझेशन फाइंड कराल ह्याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का, नाही. मग ऑर्बिट किती उरलं, फक्त एकच, बरोबर आहे, ते एक इथे आपण घेतलं. मग आपल्याला वाटलं की नाही अजून 6 लोक येणार आहेत, अजून रूम्स पाहिजेत, तुम्ही पुढच्या 3 घेतल्या, टोटल किती झाल्या, 4. तुम्हाला वाटलं 4 पण पुरत नाहीत, अजून आपल्याला 2 पाहिजेत, तर अजून याच्या पुढच्या घ्यायच्या. एस घेतला, P3 घेतला आणि त्याच्या पुढचा डी घ्यायचा, त्याच्या पुढचा डी घ्यायचा. का, स्ट्रॉंग असता तर आतला वापरायचा, वीक असेल तर बाहेरचा वापरायचा. म्हणजे शॉर्टली मी आता कन्क्लूड करणार आहे. तुम्हाला दिलेला कॉम्प्लेक्स आहे ना, त्याचा पहिला चेक करा की कोऑर्डिनेशन नंबर 6च आहे का. ठीक आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल आणि ज्योमेट्री विचारली असेल तर पक्का तुम्ही त्याला ऑक्टाहेड्रल म्हणा. हा पण ऑक्टाहेड्रलच आहे आणि हा पण ऑक्टाहेड्रलच आहे. पण हायब्रिडायझेशन विचारलं तर मात्र तुम्ही बघा की त्याचा लिगॅन्ड स्ट्रॉंग आहे की वीक आहे. कारण ऑक्टाहेड्रल ज्योमेट्रीसाठी हायब्रिडायझेशन sp3d2 पण असू शकतो आणि d2sp3 पण असू शकतो. 2 हायब्रिडायझेशन आहेत, sp3d2 आणि d2sp3. आता हे डी कोणता आहे रे, इनर डी आहे की आउटर डी आहे. इथे बघा, हा इनर डी आहे, हा कुठला डी आहे, आतला डी आहे. मग हा कुठला डी आहे, बाहेरचा डी आहे. इनर इलेक्ट्रॉन सोबत फाइट कधी होते, जर लिगॅन्ड स्ट्रॉंग असेल तर. सो जर लिगॅन्ड स्ट्रॉंग असेल तर हायब्रिडायझेशन d2sp3. मी कॉम्प्लेक्स बघणार, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे का, ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल. हायब्रिडायझेशन एकतर sp3d2 आहे नाहीतर d2sp3 आहे. तर मी डायरेक्टली लिगॅन्डला जाऊन विचारणार, बाबा तू कसं आहे. तो म्हणतोय स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहेस म्हणजे इनर इलेक्ट्रॉन सोबत फाइट करू शकतोस, तर इनर डी वापरायचं, d2sp3 झालं. डायरेक्ट पोचलो का बघा तिथे. हा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे ऑक्टाहेड्रल आहे. ऑक्टाहेड्रल मध्ये हायब्रिडायझेशन 2 टाइपचे आहेत, sp3d2 नाहीतर d2sp3. डिपेंड राहतं लिगॅन्डवर. लिगॅन्ड वीक असेल, लिगॅन्ड भीतर आहे, बाहेरचं डी वापरतो, sp3d2. सो जर वीक लिगॅन्ड असतील तर sp3d2 आणि स्ट्रॉंग असेल तर d2sp3. क्लिअर झालं. चला पुढे जाऊया. आता मी पुढे फक्त हिंट बेसिसवर सांगणार आहे. पण मॅम जर कधी कोऑर्डिनेशन नंबर 4 आला तर काय, 6 आला तर ऑक्टाहेड्रल, 4 आला तर तो स्क्वेअर प्लेनार असू शकतो, स्क्वेअर प्लेनार असू शकतो किंवा तो टेट्राहेड्रल असू शकतो. सांगितलेलं की नाही. मग टेट्राहेड्रलचा पण कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, स्क्वेअर प्लेनारचा पण कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. आम्ही ओळखू कसं, ओळखा हायब्रिडायझेशन वरून. स्क्वेअर प्लेनार म्हटलं तर तो dsp2 असतो आणि टेट्राहेड्रल आपल्याला माहितीच आहे. टेट्राहेड्रल अरे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, sp3 हायब्रिडायझेशन टेट्राहेड्रल असतो. आता बघा हा डी कोणता आहे, इनर डी आहे, आतल्या बाजूला आहे ना. मग इनर डी कॉम्प्लेक्स असेल तर इनर इलेक्ट्रॉन सोबत फाइट फक्त आणि फक्त कोण करू शकतो, स्ट्रॉंग लिगॅन्ड. आणि यामध्ये डी नाहीये, इनर डी आहे का, इनर डी आहे का, नाहीये. तो इनर डी सोबत फाइट नाही करू शकला. का नाही करू शकला, कारण तो लिगॅन्ड कसा असणार आहे, वीक लिगॅन्ड असणार आहे. कॉम्प्लेक्स बघा,
कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजे आन्सर स्क्वेअर प्लेनार आहे नाही तर टेट्राहेड्रल आहे. लिगॅंड कोण आहे? सायनाइड. स्ट्रॉंग आहे का वीक आहे? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असेल तर इनर डी DsP2. कोऑर्डिनेशन नंबर 4 एक तर टेट्राहेड्रल नाहीतर स्क्वेअर प्लेनार. मग लिगॅंड कोण आहे? क्लोरीन. स्ट्रॉंग आहे की वीक आहे? वीक आहे. वीक असेल तर sp3. म्हणजेच टेट्राहेड्रलची डायग्राम अशी असते का रे? टेट्राहेड्रलची डायग्राम अशी असते ना. मग तुम्हाला एरोज द्यायला विसरायचे नाहीयेत कारण तो कोऑर्डिनेशन बॉन्ड आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. कोण दिलेला आहे? क्लोरीन. कोण दिलेला आहे? क्लोरीन. परत याला स्क्वेअर ब्रॅकेट पुट करा, त्याच्यावरती चार्ज काय दिला असेल तर तो तिथे लिहायचा असतो. आणि स्क्वेअर प्लेनार जेव्हा म्हणताय तेव्हा Ni असा स्क्वेअर प्लेनार नेचर मध्ये असतो. मी तुम्हाला बोललेले की VBT तुम्हाला शिकवते की स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे की टेट्राहेड्रल आहे. स्क्वेअर प्लेनार आहे, स्क्वेअर ब्रॅकेट पुट करून -2. दिसताना एक सेंट्रल मेटल ऍटम आहे, 4 लिगॅंड. एक सेंट्रल मेटल ऍटम 4 लिगॅंड. पण दोघांचे स्ट्रक्चर्स बघा, एक स्क्वेअर प्लेनार आहे तर एक टेट्राहेड्रल आहे. डिपेंडिंग अपॉन द लिगॅंड स्ट्रॉंग आहे की वीक आहे. मेजॉरिटीली क्वेश्चन तुमच्या ह्या ट्रिकने सॉल्व्ह होतात. पण कधी कधी समजा तुम्हाला वाटलं की कन्फ्युजन होत आहे तर तुम्हाला ट्रेडिशनल मेथड माहितीच आहे, पूर्णपणे डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे. एक एक्झाम्पल देखील असं आहे की जे तुमच्या एक्सेप्शन्स मध्ये जातं. जेव्हा जेव्हा कधी असं होईल बघा, मी दाखवते तुम्हाला. डी ऑर्बिटलचीच केस आहे, डी ऑर्बिटलचीच केस आहे. इथे हा S आहे, इथे P आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स फिलअप करून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. एकदम निवांत मी 9 इलेक्ट्रॉन्स भरलेले आहेत, एकदम निवांत. ही कोणती केस आहे? 3D9 आहे. या 4 मध्ये काय? कोणच नाहीये. या 4P मध्ये काय? कोणच नाहीये. आणि एक मेटल आहे, त्याला येणारे 4 लिगॅंड. आणि आपल्याला सांगितलंय की त्याची VBT सांगा, त्याचं जॉमेट्री सांगा, त्याचं हायब्रिडायझेशन सांगा. आणि एक कोणता लिगॅंड आहे? ए आहे एक स्ट्रॉंग लिगॅंड. ए काय आहे? एक स्ट्रॉंग लिगॅंड. बघा आता बेसिकली तुम्हाला हा क्वेश्चन मी विचारते मॅग्नेटिझम साठी. तुम्ही तर काय केलं असतं रे? कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे आणि स्ट्रॉंग लिगॅंड आहे तर DsP2 सांगितलं असतं, आन्सर करेक्टच आलं असतं. पण अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे विचारलं असतं तर बेसिक माहित पाहिजे काय झालं. बघा, स्ट्रॉंग लिगॅंड आहे तर इनर इलेक्ट्रॉनचं पेरिंग करतो असं तुम्हाला वाटणार. पेरिंग करायला कुठे जागाच नाहीये, त्यावेळी तो याला जाऊन कुठे टाकतो? बाहेर टाकतो. हा इलेक्ट्रॉन इथून उचलून स्ट्रॉंग लिगॅंड त्याला इथे पुश करतो आणि स्वतः येऊन DsP2 मध्ये बसतो. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 1 असतो, भले ते आपण विसरून जातो. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे याच्यामध्ये? 1. आणि हे विचारलं जातं की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन द कॉम्प्लेक्स किती आहेत. त्यासाठी तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करूनच आन्सर सांगावं लागतं. क्लिअर आहे? सो ही कोणती केस होती रे? 3D9 केस होती. 3D9 मध्ये 3D9 मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 आलेला आहे तेव्हा हा एक अनपेड इलेक्ट्रॉन उरलेला आहे. सो स्पेशल केस मध्ये लक्षात ठेवा, आतापर्यंत विचारलेला नाहीये त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या वर्षी आपल्या हिंट वरती क्वेश्चन सॉल्व्ह झालेत. पण मी एव्हरी इयर हे सांगते 3D9 केस लक्षात ठेवा. चला लिमिटेशन्स काय बघूया VBTचे. इट डज नॉट एक्सप्लेन हाय स्पिन और लो स्पिन नेचर ऑफ द कॉम्प्लेक्स. कुठेही आपण हाय स्पिन लो स्पिन हा वर्ड यूज केलेला नाहीये कारण VBT सांगतच नाही हाय स्पिन लो स्पिन बद्दल. कोण सांगतं मग मॅम? पुढची थिअरी, क्रिस्टल फील्ड थिअरी. इन अदर वर्ड्स, स्ट्रॉंग अँड वीक फील्ड नेचर ऑफ द लिगॅंड कॅन नॉट बी डिस्टिंग्विश्ड. VBT स्वतः स्ट्रॉंग लिगॅंड वीक लिगॅंडला ओळखू शकत नाही. पण मी तुम्हाला हिंट मध्ये ते पाठ करायला दिलं का? कारण पाठ केलं की ते इझी झालं बघा. सो अकॉर्डिंग टू VBT ला स्ट्रॉंग आणि वीक फील्ड लिगॅंड ओळखता येत नाहीत. ठीक आहे, पहिला ड्रॉबॅक. दुसरा, त्याला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा कलर सांगता येत नाही. तिसरा, द स्ट्रक्चर ऑफ द कॉम्प्लेक्स प्रेडिक्टेड फ्रॉम VBT वुड नॉट ऑलवेज मॅच नेसेसरीली. म्हणजे तुम्ही VBT पूर्ण सॉल्व्ह करून टेट्राहेड्रल म्हणताय आणि एक्सपेरिमेंटली तो आलेला आहे स्क्वेअर प्लेनार, असंही झालेलं आहे. सो VBT एक फुल फ्लेज थिअरी कधीच नसते. VBTचे खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत. सो नेक्स्ट थिअरी येते कोणती? क्रिस्टल फील्ड थिअरी. पण VBTचे 3 ड्रॉबॅक लक्षात. पहिला तर लक्षात ठेवा, कलर सांगत नाही.
दुसरं स्ट्रॉंग लिगॅन्ड वीक लिगॅन्ड आयडेंटिफाय करत नाही, आणि तिसरं स्वतःच्या थेअरीने सांगितलेला जो काही आन्सर आहे तो एक्सपेरिमेंटली बदलला पण जाऊ शकतो. क्रिस्टल फील्ड थिअरी. बेसिक काय क्रिस्टल फील्ड थिअरीचं? आपल्याकडे जे डी ऑर्बिटल्स आहेत हे 5 कोण असतात माहिती, यांची नावं माहितीये तुम्हाला. पहिला असतो डी एक्स वाय, दुसरा असतो डी वाय झेड, तिसरा असतो डी एक्स झेड, चौथा असतो डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, आणि लास्ट असतो डी झेड स्क्वेअर. हे 5 ऑर्बिटल्स आहेत आणि या 5ची एनर्जी सेम आहे, सो त्याला म्हणतात डी जनरेट ऑर्बिटल्स. डी जनरेट ऑर्बिटल्स म्हणजेच काय, त्या सगळ्यांची एनर्जी सेम आहे. लिहून घ्या, फक्त डी जनरेट लिहू नका, त्याच्या पुढे लिहा. याचाच अर्थ काय, त्या सगळ्यांची एनर्जी इक्वल आहे. नियरली इक्वल आहे किंवा एक्झॅक्टली इक्वल आहे, दोन्ही पण ओके. पण याच्याकडे जसं 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 लिगॅन्ड अप्रोच करायला लागतो हे थोडेसे एक्साइट होतात. आता ही त्यांची ग्राउंड स्टेट आहे. ही कोणती स्टेट आहे त्यांची? ग्राउंड स्टेट आहे. पण जसं लिगॅन्ड यांच्याकडे येतो हे थोडेसे एक्साइट होतात. या सगळ्यांची एनर्जी आता काहीतरी असेल, एक्स एनर्जी आहे समजा. लिगॅन्ड अप्रोच करायला लागला की ते थोडे वाय एनर्जी मध्ये जातात आणि वाय जास्त एनर्जी आहे. लिगॅन्ड अजून जवळ जवळ यायला लागला, हे स्प्लिट व्हायला लागतात. लिगॅन्ड अजून जवळ जवळ जसा यायला लागतो, हा बॅरी सेंटर आहे आणि बॅरी सेंटर पासून काय झालेलं आहे, हा स्प्लिटिंग व्हायला लागलं यांचं पुढे. आता यांचं स्प्लिटिंग कसं होत आहे हेच आपल्याला क्रिस्टल फील्डने सांगितलंय. यांचं स्प्लिटिंग डिपेंड राहतं स्ट्रेंथ ऑफ लिगॅन्ड वरती. जो लिगॅन्ड येणार आहे, जसं की समजा आपण लिहिलेलं आहे NiCN4 NiCN4 आणि बाहेर समजा मी लिहितीये -2, तर तुम्ही पहिला त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड कराल, मग ऑक्सिडेशन नंबर फाइंड कराल, मग त्याची ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ कराल. जसं सायनाइड अप्रोच होतो ग्राउंड स्टेट मधून ते कुठे जातात, एक्साइटेड स्टेट मध्ये, आणि एक्साइटेड स्टेट मधून ते स्प्लिट कधी होतात, जेव्हा लिगॅन्ड त्यांच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये एंटर करायला लागतो. पण त्यांचं स्प्लिटिंग होतं कसं? स्प्लिटिंग होत असताना पहिला तर तुम्ही चेक करा की तुम्हाला दिलेला लिगॅन्ड टेट्राहेड्रल आहे का, स्क्वेअर प्लेनार आहे का, तो तुमचा ऑक्टाहेड्रल आहे. आता इथे बघत असताना कोऑर्डिनेशन नंबर बघायचा आहे. पहिला तर मी कोऑर्डिनेशन नंबर इथे 6 घेतलेला आहे. कॉम्प्लेक्स लिहिण्याऐवजी पण मी काय लिहिते, कोऑर्डिनेशन नंबर 6 ज्यांचा आहे त्यांचं स्प्लिटिंग कसं होतं. तुम्हाला सीता गीता माहिती आहेत आणि इनामिना डिका माहिती आहेत. म्हणजे काय केलंय, हे 5 ऑर्बिटल्स जे आहेत त्याच्यामध्ये हे सेम दिसणारे DXY, DYZ, DXZ हे 3 सेम दिसणारे, तर यांना म्हणायचं इनामिना डिका. आणि हे जे स्क्वेअर वाले आहेत, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि DZ स्क्वेअर, यांना म्हणायचं सीता गीता. सीता गीता, सीता देव आहे ना, मग त्यांना वरती ठेवायचं. हिंट आहे रे बाळांनो, फक्त समजण्यासाठी. सीता गीता ऑलवेज कुठे असतील, वरती. मग इनामिना डिका कुठे गेले, खाली. हे 3 ऑर्बिटल कुठे जातात, खाली. जर तुम्हाला विचारलं स्प्लिटिंग मध्ये कोण हायर एनर्जीला गेलं, तर सीता गीता म्हणजेच कोण, स्क्वेअर वाले, DX स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि दुसरा DZ स्क्वेअर. आणि कोण लोअर एनर्जीला गेले, तर इनामिना डिका म्हणजेच कोण, DXY, DYZ आणि DXZ. हे का गेले आता तुम्हाला विचारणार नाहीत, पण कोण कुठे गेलं डेफिनेटली तुम्हाला सीईटी विचारू शकते. अजून काय विचारू शकते सीईटी, या लाईनला काय म्हणतात, ते बॅरी सेंटर. काय म्हणतात, बॅरी सेंटर. बॅरी सेंटर पासून हे वरती किती स्प्लिटिंग झालेलं आहे आणि हे खाली किती स्प्लिटिंग झालेलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. कसं लक्षात ठेवायचंय, व्यवस्थित बघा. टोटल ऑर्बिटल्स किती आहेत, 5. 5 पैकी वरती किती गेले बघा. मी खालचा आन्सर लिहितीये पण विचारते वरती किती गेले, 2. सो जेव्हा तुम्ही बॉटम एनर्जी लिहिताय तेव्हा तुम्हाला वरती किती गेले ते लिहायचंय. 5 आउट ऑफ 2 वरती गेलेत, म्हणजे 2/5 आणि एनर्जी बॅरी सेंटर पेक्षा कमी आहे, सो मायनसची साईन. -2/5 डेल्टा ओ. डेल्टा म्हणजे चेंज इन एनर्जी, ओ म्हणजे ऑक्टाहेड्रल, कारण कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर तो काय असतो, ऑक्टाहेड्रल. बॅरी सेंटर पासून वरचा एनर्जी डिस्कस करायची आहे, पण विचारायचं कोणाबद्दल, खालच्या बद्दल. 5 पैकी किती खाली गेलेत, 3, म्हणजे तो काय असणार आहे 3/5 आणि वरती आहे म्हणून
डेल्टा ओ. समजलं? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी म्हणतात त्याला. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी, CFSE, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी विचारली जाऊ शकते. लक्षात आलं? याला तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये पण देतील, नाही तर डेसिमल मध्ये पण देतील. ते तुमचं तुम्ही कन्वर्ट करू शकता. हे कधी कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर. खाली जे 3 ऑर्बिटल आलेत यांना म्हणतात T2G आणि वरती जे 2 गेलेत त्याला म्हणतात EG. समजा आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, जे मगाशी लिहिलेलं आपण. निकेल आहे, सायनाइड आपण घेतलं समजा 6 टाइम्स आणि बाहेर लिहिलेलं आहे -4. तर तुम्हाला माहितीये निकेल ऍटॉमिक नंबर. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा निळा. 28 त्याचा ऍटॉमिक नंबर असणार आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल अर्गॉन 3D8 4s2. पण ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायला लागतो. X -6 = -4. किती आलं? +2. म्हणजे हे 2 उडवले पाहिजे. 8 इलेक्ट्रॉन आहेत. ड्रॉ करा. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे? एस मधले इलेक्ट्रॉन्स कम्प्लिटली गेलेले आहेत. हे 8 इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मध्ये आता एक्साइटेड स्टेट मध्ये गेले. 5 झाले, 6 7 8. लिगॅंड अजून जवळ आला, ऑर्बिटल झालं स्प्लिट. आता फील करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड. मॅम 4th इलेक्ट्रॉन कुठे जाणार? 3 पर्यंत कोणी भरू शकतं. 4th इलेक्ट्रॉन कुठे जाणार ते अगेन कोण सांगतं? लिगॅंड सांगतो. अगेन कोण सांगतं? लिगॅंड सांगतो. लिगॅंड स्ट्रॉंग आहे की वीक आहे? तर सायनाइड एक स्ट्रॉंग लिगॅंड आहे. वीक मी 4 पार्ट करून घेतलेत. तो नसेल तर तो काय असणार? स्ट्रॉंग. आणि स्ट्रॉंग लिगॅंड खूप जास्त स्प्लिटिंग करतो. स्ट्रॉंग लिगॅंड खूप जास्त स्प्लिटिंग करतो. मग एवढा वरती उडी मारायला इलेक्ट्रॉनला जमणार नाही. तर तो काय करेल? पेरिंग करेल. 4 5 6 मग वरती जाऊ शकतो 7 आणि 8. पहिले 3 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. 4था भरत असताना लिगॅंडला विचारायचं स्ट्रॉंग आहे की वीक आहे. स्ट्रॉंग असेल तर फार जास्त स्प्लिटिंग होतं, हे लिहा विचारलं जातं. जर लिगॅंड स्ट्रॉंग असेल तर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी खूप जास्त असते. कोणापेक्षा? पेरिंग पेक्षा. कोणापेक्षा? पेरिंग पेक्षा. हे स्प्लिटिंग फार जास्त आहे. पेरिंग इझिली होऊ शकतं. एनर्जी ज्याची कमी आहे ना तेच प्रेफर करणार ना. ज्याला कमी ताकद लागते तेच काम इलेक्ट्रॉन करणार. सो पेरिंगला कमी एनर्जी लागते, त्यांनी पहिला पेअर केलं आणि मग वरती जाऊन बसला. पण तोच जर लिगॅंड वीक असता, लिगॅंड वीक असेल तर स्प्लिटिंग खूप झालेलं नाहीये. काय होणार आहे तिथं? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी कमी आहे पेरिंग पेक्षा. हे ऍज इट इज एमसीक्यू मध्ये विचारतात. पहिलं फक्त आलं पाहिजे. स्प्लिटिंग जास्त कधी? स्ट्रॉंग लिगॅंड, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी जास्त, पेरिंग कमी. मग वीक आला तर रिव्हर्स. समजलं? ह्या सायनाइडच्या जागी मी क्लोरीन घेतलं असतं तर 1 2 3 आणि 4th कुठे गेला असता? मग वर, मग 5, मग 6 7 8 आणि पेरिंग केलं असतं. भले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशीच दिसली असती, डायग्राम तुम्हाला अशीच दिसली असती, पण पहिला इलेक्ट्रॉन कुठे गेलाय हे कोण सांगतं? लिगॅंड. स्ट्रॉंग आहे की वीक आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारली तर लिहायचं T2G6 EG2. T2G6 EG2. समजतं? आणि तुम्हाला विचारलं पॅरामॅग्नेटिक आहे डायमॅग्नेटिक आहे, तर सॉलिड स्टेट मध्ये शिकवलंय 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे ते? पॅरामॅग्नेटिक. करू शकाल? ओके. सो 2 गोष्टीवरती डिपेंड आहे स्प्लिटिंग काय होणार आहे. स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड आणि ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. जेव्हा तुम्ही टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स घ्याल, डीचं स्प्लिटिंग शिकवते. परत तेच 5 डी ऑर्बिटल आहेत. लिगॅंड अप्रोच केला तर ग्राउंड स्टेट मधून ते एक्साइटेड स्टेट मध्ये जातात आणि त्याच्यानंतर बॅरी सेंटर पासून त्यांचं स्प्लिटिंग व्हायला लागतं. पण जर कधी कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर स्प्लिटिंग कसं करणार आहे तुम्ही? तर त्यावेळी उलट करायचं. सीता गीता खाली गेले आणि इना मीना डिका वरती गेले. पाठ दोन्ही करायचं नाही. पाठ फक्त ऑक्टाहेड्रल. सीता गीता वरती कारण देव आहे आणि इना मीना डिका खाली. जेव्हा तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणतील फक्त तुम्ही काय करा? रिव्हर्स करा. हे परत सांगितलं कारण बॅरी सेंटर पासून क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी विचारले तर कॅल्क्युलेशन्स येतात का बघूया.
खालच्याची एनर्जी लिहिताना वरच्याचं विचारायचं. आउट ऑफ 5 3 वरती गेलेले आहेत, साइन मायनस कारण खालच्याचं लिहिताय. वरच्याचं लिहिताना साइन प्लस, 5 मध्ये किती खाली गेले 2. ठीक आहे, बॅरी सेंटरला 0 कन्सिडर करून वरती तो +2/5 आहे आणि खाली तो -3/5 आहे. डेल्टा ओ नाही, आता डेल्टा टी. चेंज इन एनर्जी कोणासाठी आहे? टेट्राहेड्रल साठी. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये फक्त टेट्राहेड्रल स्प्लिटिंग आहे आपल्या सिलेबसला. हा पार्ट समजला. त्याच्यानंतर इथे म्हणतात T2 आणि वरती म्हणतात E. आपल्या टेक्स्टबुक मध्ये इथे T2G आणि EG लिहिलं, बट मोर करेक्ट टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सला G लिहित नाहीत, फक्त T2 आणि काय लिहितात? E लिहितात. ठीक आहे, आता पहा. हे जे 2 ऑर्बिटल आहेत वरती 3 ऑर्बिटल आहेत, याला काय म्हणायचं असणार आहे रे? E. आणि याला काय म्हणायचं असणार आहे? T2. ऍक्च्युअल मध्ये जिथे 3 आहे तिथे नाव काय द्यायचं असतं? T2G. हे पण तिघे आहेत ना, T2G. 3 आहेत तिथे T2G, 2 आहेत म्हणून EG. इथे येताना G हा वर्ड, G हा अल्फाबेट टेट्राहेड्रल साठी यूज केला जात नाही, पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये तो चुकून दिलेला आहे. तुम्ही सीईटी मध्ये EG लिहिलं तरी ओळखा. EG म्हणजे 2, T2G म्हणजे 3, पण टेट्राहेड्रलला फक्त काय म्हणायचं असतं? E आणि T2. हा पार्ट क्लिअर आहे. बाकी सर्व सेम. लिगॅन्ड वरती डिपेंड राहतं की फर्स्ट इलेक्ट्रॉन इथे, दुसरा इथे, तिसरा कुठे जाणार हे लिगॅन्ड सांगेल की तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे. क्लिअर झाला हा पार्ट. चला क्वेश्चन सॉल्व करूया मग. व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इज प्रेझेंट इन CO(F6-3) कॉम्प्लेक्स? हायब्रिडायझेशन विचारलं. मी फक्त बघितलं कोऑर्डिनेशन नंबर काय? 6. फ्लोरीन किती आलेत? 6. 6 असेल तर हायब्रिडायझेशन एकतर sp3d2 असतो किंवा d2sp3 असतो, असं ट्रिक सांगितलं ना रे. कोऑर्डिनेशन नंबर 6 साठी हायब्रिडायझेशन हे 2च पॉसिबल आहेत. मग लिगॅन्डला विचारलं तो स्ट्रॉंग आहे का तो वीक आहे? तर तो वीक आहे. वीक असेल तर तो आउटर डी कॉम्प्लेक्स वापरेल, sp3d2. विदाउट सॉल्विंग sp3d2, ऑप्शन नंबर C. नेक्स्ट, what type of hybridization is present in central ion of NiCl4-2? कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे तर तो एकतर sp3 असणार आहे किंवा dsp2 असणार आहे. बरोबर आहे. चला, आता तो टेट्राहेड्रल आहे का स्क्वेअर प्लेनार आहे? sp3 म्हणजेच कोण? टेट्राहेड्रल. dsp2 म्हणजेच कोण? स्क्वेअर प्लेनार. चार्ट मध्ये लिहून दिलं. ते कोण सांगणार मला? लिगॅन्ड. लिगॅन्ड तुम्ही चेक करा कसा आहे. वीक असेल तर sp3 आणि इनर डी वापरत असेल तर तो असतो स्ट्रॉंग. पहा आता कोण आहे? सायनाइड आहे. सायनाइड स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असेल तर स्क्वेअर प्लेनार, स्क्वेअर प्लेनार असेल तर dsp2, ऑप्शन नंबर B. आता याचं ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करायचं झालं तर आपण कसं करणार आहे? पहा. निकेल एटॉमिक नंबर. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा निळा. आधी पण लिहिलेला 28च असतो तो. सो अर्गॉन झाला 3d8 झालं 4s2. पण ऑक्सिडेशन स्टेट किती आहे या केसमध्ये? ऑक्सिडेशन स्टेट किती आहे या केसमध्ये? x -4 = -2. ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. 2 इलेक्ट्रॉन्स उडवावे लागतील, 0 आलं. समजलं? परत 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 हे 5 ड्रॉ केले. 8 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करा. 5 झाले, 6 7 8. पुढचा s ऍज इट इज आहे. मला काय पाहिजे? मला पाहिजे 4 एम्प्टी ऑर्बिटल. लिगॅन्ड स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असल्यामुळे इनर पेअरिंग करेल का? इनर पेअरिंग मुळे हा इलेक्ट्रॉन आतमध्ये पेअर झाला. हा डी तर मिळाला, हा एस आणि पुढचे 3 असतातच. हा एस आहे, हा पी आहे आणि हा कोण असतो? इनर डी. सो इथे 1, इथे 2, इथे तिसरा, इथे चौथा. dsp2 आहे का बघा? dsp2. पण आपण डायरेक्ट टिक करतोय फक्त चार्ट. कोऑर्डिनेशन नंबर 4 दिसतोय तर sp3 आणि dsp2 या 2 मध्येच आन्सर आहे. पण लिगॅन्ड सांगेल काय? लिगॅन्ड स्ट्रॉंग असेल तर इनर डी ऑर्बिटल dsp2. व्हॉट इज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द निकेल ऑफ NiCl4-2? आत्ताच आपण निकेलला +2 स्टेट मध्ये सॉल्व्ह केलाय आणि तो पण +2 स्टेट मध्येच आहे.
सो आपण पाहिलेलं की अर्गॉन आहे 3D8 असतो 4s0 असतो, राईट. आणि तो जो हॅलोजन आहे हा लिगॅंड कोण आहे? हॅलोजन आहे. हॅलोजन एक वीक लिगॅंड आहे. हॅलोजन एक वीक लिगॅंड आहे. सो तो इनर पेअरिंग करू शकत नाही, हीच त्याची हिंट आहे. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स फिल करता 1 2 3 4 5 6 7 8 लिगॅंड वीक आहे, इनर इलेक्ट्रॉन सोबत फाईट करू शकत नाही. सो तो आउटर ऑर्बिटल्स ना यूज करेल. इनर सोबत फाईट करायची हिंमत नाही. सो बाहेरचे 4 ऑर्बिटल्स तो घेईल. प्रत्येक वेळी सांगते हा 3D असतो, हा 4s असतो आणि पुढचा 4p पण आपल्यासाठी अवेलेबल असतो. मग अनपेड इलेक्ट्रॉन्स किती झालेले कॉम्प्लेक्स मध्ये? 2. काय टिक करायला लागेल आपल्याला? सी. समजतं? VBT आहे. मी तुम्हाला ट्रॅडिशनल वे पण सांगितलं आणि हिंट पण सांगितले. ट्रॅडिशनल वेने तुम्ही जॉमेट्री काढाल, पण नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स म्हटलं तर हे आलंच पाहिजे. चला, ऍप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ऍप्लिकेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाळांनो सिस्प्लॅटिन, अँटी कॅन्सर ड्रग. त्याच्या व्यतिरिक्त क्लोरोफिल मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स आहे. क्लोरोफिल कोणामध्ये प्रेझेंट आहे? प्रेझेंट इन प्लांट्स इज अ कॉम्प्लेक्स ऑफ मॅग्नेशियम. हिमोग्लोबिन हा आयर्नचा कॉम्प्लेक्स आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. मॅग्नेशियम म्हटलं तर क्लोरोफिल आणि आयर्न म्हटलं तर हिमोग्लोबिन. बाकी सिस्प्लॅटिन तुम्हाला सांगितलंच आहे, अँटी कॅन्सर ड्रग आहे. EDTA लक्षात ठेवा, लीड पॉइझनिंग, लेड पॉइझनिंग जे काही म्हणत असाल, ठीक आहे. EDTA इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ लेड पॉइझनिंग. त्याच्यानंतर EDTH काय करतोय बघा, इट फॉर्म स्टेबल कॉम्प्लेक्सेस विथ कॅल्शियम +2 आणि मॅग्नेशियम +2. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वॉटरचा हार्डनेस वाढवतात आणि EDTA कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत कॉम्प्लेक्स बनवू शकतो. सर जर हार्ड वॉटर आहे की नाही हे जर तुम्हाला एस्टिमेट करायचं असेल तर तुम्ही त्यात EDTA टाका. त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम असेल तर EDTA कॉम्प्लेक्स बनवेल आणि आपल्याला समजेल की येस ते हार्ड वॉटर आहे. सो टू एस्टिमेट द हार्डनेस ऑफ वॉटर EDTA यूज केला जातो. यूज कोणाचा केलाय? EDTAचाच. पण हार्डनेस ऑफ वॉटर कशामुळे? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम +2 आयन्समुळे. इलेक्ट्रोप्लेटिंग, सिल्वर आणि गोल्डचं जे प्लेटिंग करतो आपण, सिल्वर आणि गोल्डचं प्लेटिंग, त्याच्यामध्ये हे कॉम्प्लेक्सेस यूज केले जातात. कोणता? KAgCN2 आणि KAuCN2. Ag म्हणजे काय? सिल्वर. Ag म्हणजे काय? सिल्वर. Au म्हणजे काय? गोल्ड. ऍटिट्यूड आहे त्याच्याकडे. Au तो गोल्ड आहे. सो हे 2 कॉम्प्लेक्सेस गोल्ड आणि सिल्वर प्लेटिंग मध्ये वापरले जातात. हे लक्षात आलेलं आहे. EDTA, लेड पॉइझनिंग आणि एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. हिमोग्लोबिन लक्षात राहील, क्लोरोफॉर्म लक्षात राहील, सिस्प्लॅटिन तर राहीलच राहील, प्लस इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये सिल्वर आणि गोल्ड प्लेटिंग मध्ये यूज केले जातात. येस. ओके, सो दिस इज द एंड ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. फार इंटरेस्टिंग वेनी आपण ह्या लेक्चरच्या एंड पर्यंत पोहोचलेलो आहे. अजून क्वेश्चन असतील तर VBT आणि CFT वरती सॉल्व्ह करा. CFT वरती PYQ मध्ये कुठलेही क्वेश्चन्स नाहीये, त्यामुळे ते तुम्हाला इथे दिसत नाहीयेत. बट सॉल्व्ह करा तुमच्या ओन वरती. काही डाऊट असेल तर लेट मी नो. आपण व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्टेड आहे. काही स्टुडंट्स इथे आपल्याला डाऊट्स पण विचारतात. सो गो स्टडी, रीड द टेक्स्ट बुक आणि ह्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करा. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक्यू सो मच.